दैव पार नाही. कुलकन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल. वारां पुंडलिकाय दातोने अनागत्तां तिष्ठन्तमानन्द कल्मा.
पांडुरंगा काढू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबांची सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुशली काहीच न बोलत वचने अति भारी एका जनार्दने तुमचा दासो याची आशा पुरवावी विठ्ठल प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पिंपळगाव या ठिकाणी चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा टाळकाली माळकाली संयोजक नियोजक आयोजक यांच्या सगळ्यांचा सहकार्य निवत असेल. मनपात बसणारे मनपात न बसणारे दारू पिणारे दारू न पिणारे आई वडिलांची सेवा करणारे आई वडिलांची सेवा न करणारे कीर्तनात येऊन चूडबुळ करणारे कीर्तनात येऊन चूडबुळ न कीर्तनात येऊन खालीवर करणे कीर्तनात येऊन मोबाईल शांत ठेवणे व तसेच गावाचा विकास कशा प्रकारे होईल यासाठी झटणारे आणि गाव कसं खड्डे जाईल यासाठी देखील झटणारे यांच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने व तसेच गव्हाणे महाराज व जगताप साहेब यांच्या परिचयातून मी बाप्पा जय हरी महारुद्र नागरगोजे इयत्ता तिसरी ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल आता सध्या गावाने महाराज खूप स्पेशल मदत कारण मी इतक्या छोट्या महाराजांचे कीर्तन ठेवले काय सांगन गावाने महाराज काळजी करू नका माझं नाव जय हरी आणि आता कीर्तनच होणार लय बारी विठ्ठल आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय देवचे प्रसिद्ध संत यांच्या पत्नीच्या पायामध्ये काटा नाडा आणि तकडायला माझ्या जगाच्या मालकाने एवढंच तर नाही ज्यांचे गाथा पाण्यामध्ये 13 दिवस लायासारखे तसं तरले असे थर देवनिवासी संत. बरे देवनिवासी संत म्हणजे कोणते संत तिसरीतलं कोण आहे चौथीत कोणच नाही मग तू सांग देवनिवासी संत म्हणजे कोणते संत येताय टाळ्या वाजवा. आणि मला माहितच नव्हत्या या गावात इतक्या हुशार असते विडाला संत तुकाराम महाराज आपल्याला कीर्तनात काय सांगतात आपल्या हिता जवळचे जागता धान्य माता पिता तयाच्या त्याला आपली कसं सांभाळायचं ते करतात त्याच्या मायबाप धान्य असतात कुडीकन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तो चांगल्या कोळे मध्ये जन्माला येतो त्याचा आनंद देवाला सुद्धा वाटतो. गीता भागवता काळीची श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जो गीता भागवत श्रवण करतो तुकामध्ये माझ्या घडत्यांची सेवा त्याची सेवा संत तुकाराम महाराजांना घडावे हेच अभंगाचे सर भावार्थ विडाला. टाळकाली मोठे आहेत पकवाज वाले मोठे आहेत पेटीवाले मोठे आहेत विनेकरी मोठे आहेत सर्वच मोठे आहेत
खालचे कीर्तनकार छोटा आहे विठाल. आणि हा सप्ताह संत तिसरे महादेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त ठेवलेला व चनाप्पा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त देखील ठेवलेला आहे. बरे तिसरे महादेव महाराज ते कोण तुम्हाला? औडंबराच्या कुलामध्ये सात्विक मुलगा जन्माला येतो. त्याचं नाव नारायण असं ठेवलं. ते एके दिवशी शेतात काम करत होता. त्याला एका डोंगरावर दिंडी जाताना दिसते. पंढरपूरचे तो लवकर जातो. त्या दिंडीतून पंढरपूरचं दर्शन घेऊन डबल येतो आणि तो त्या डोंगरावर थांबतो आणि तिथली साफसफाई करतो. आपल्या घरी जातो. रोज सकाळी दुपारी तो तिथे येणं जाणं करतो. तर तिथं देवपूजा नामस्मरण रोज करायला लागतो. मग हीच बातमी पूर्ण गावामध्ये पसरते. मग सगळेजण अजून ती सुंदर जागा करतात. तिथंच नारायण हा उभा केला आणि त्याचे अधिकारी ते म्हणजे तिसरे महादेव महाराज. आणि नगर नारायण कोण सांगतो तुम्हाला? तेच डोंगर होता ना, तिथं साफ सफाई केली होती. तिथंच नारायण गड उभा झाला. त्याच डोंगरावरून एकदा रावणाचा वध करून अयोध्याला परत जात होते. तेवढ्यात मध्ये विमान ते थांबता बिभीषणाचं विमान. तेवढ्यात राम बिभीषणला विचारतो कस काय हे विमान कस काय थांबलं? तेवढ्यात जामवंत मध्येच सांगतो कारण तिथे एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावर एक गुहा आहे. त्या गुहात काही साधू ब्राह्मण तपस्वी तपस्या करतात, भजन करतात. मग ते विमान खाली घेतात ते आणि आत जातात आणि दर्शन घेतात ते राम लक्ष्मण. मग ते ऋषी म्हणतात की तुम्ही तर 4-5 दिवस राहा. तेवढ्यात राम म्हणतो मी आता अयोध्याला चाललोय पण मी पुढच्या काळामध्ये इथं नारायण बनवून येईन आणि त्याच नारायण यांच्या आशीर्वादामुळे हा सप्ताह चालू आहे विठाल. आषाढ एकादशीचा दुसरा दिवस म्हणजे द्वादशी उपवास. हा दिवस देखील सर्वात महत्वाचा देखील असतो विठाल. तुमच्या मनामध्ये खूप भाव राहिलेला आहे. हा सप्ताह आषाढ एकादशीच्या दिवशी चालू झाले. कालच आषाढ एकादशी होते तेव्हाच चालू झालं आणि तेव्हा देखील एखाद्याचं कीर्तन झालं. पण परवा देखील एखाद्याचं कीर्तन झालं होतं. दिंडी निमित्त तेव्हा मी ह्या गावामध्ये आलो होतो कारण इथं जेवायला नाही, इथल्या चाळ्या चुबड्या करायला नाही, तर मी तुमच्या मनामधला भाव बघायला आलो होतो. तुमचा भाव एकदम चांगला होता. जसा भाव की कृष्णाने द्रौपदीवर होता. कसला भाव होता सांगतो तुम्हाला. एके दिवशी उद्धव कृष्णाला म्हणतो अरे तू जास्त द्रौपदीवर लाड कमून करतो, सुभद्रेवर कमन नाही. तेवढ्या कृष्ण म्हणतो नाही रे मी दोघींवर सारखं करतो. तेवढ्यात उद्धव म्हणतो नाही रे दादा तू जास्त द्रौपदीवरच करतो. तेवढ्या कृष्ण म्हणतो नाही मी सुभद्रावर आणि द्रौपदीवर दोघींवर करतो. एवढ्यात उद्धव तरी ऐकत नाही, म्हणतो नाही रे दादा तू जास्त द्रौपदीवरच लाड करत. कृष्ण म्हणतो हा तुझ्या खूप इच्छा असली तर मी करतो. मग उद्धव म्हणतो पण का करतो सांग मला. म्हणतो तुला डोळ्यासमोर दाखवू का तोंडाने सांग. तेवढे तर म्हणतो डोळ्यानेच सांग. मग कृष्ण म्हणतो आपण सुभद्राच्या मालेमध्ये जाऊ. मग ते सुभद्राच्या मालामध्ये जातात. बघितलं तर इकडे अशी मशीन, इकडे आयफोन, इकडे टुकू कळलं त्या कळली होती अशी मशीन आहे. पण आता काय
राजांनी मग जातात आणि कृष्ण म्हणतो, अगं सुभद्रा, खूप भूक लागली, काहीतरी जेवायला दे ना. मग ते एक चाकू आणि 4 सफरचंद देते. ते एक एक कापून तिन्ही खातात, पण चौथं कापताना कृष्ण मनानेच आपली करंगळी कापून घेतो. मग तेवढ्यात उद्धव वरडतो, अगं सुभद्रे, चेंडे आण ना. कृष्णाला लागले. तिकडं बघती, ह्या रूम मध्ये पैठणीच्या साड्या, ह्या रूम मध्ये जामखेडच्या पंचमीतून सेल मधल्या साड्या, तिला काही सापडा ना. तेवढ्या कृष्ण म्हणतात, चल आपण द्रौपदीच्या मालेत जाऊत. आणि ते जातात आणि देवाची बहीण देवपूजा करत होती. चांदीचं ताट हातामध्ये होत. तेवढ्यात ते जातात आणि तिचं लक्ष कृष्णाच्या बोटाकडे जात. तेवढ्यात ते तिचं चांदीचा हात खाली पडतं आणि ते आपल्या साडीचं जोरात पदर फाडते आणि कृष्णाच्या बोटाला लावते. आणि कृष्ण म्हणतात, याला म्हणतात भाव. जसं भाव की तुमच्या सर्वांमध्ये राहिलेला आहे विडाला. आपलं हित कशात आहे? शेतकऱ्याचं हित शेती करण्यात, पेटेवाल्यांचं कधी पेटी वाजवणं हे काढणं आणि नीट पेटी वाजवणं, पकवाजवाल्यांचं नीट पकवाज वाजवायचं आणि गायकऱ्यांचं नीट गायन करणं, टाळवाल्यांचं टाळ नीट वाजवणं आणि तुमच्या सर्वांचं नीट लक्ष देऊन कीर्तन ऐकणं हे तुमचं हित आहे. पण आपण काही जण आपले हित कसं आहे, काय करतात, आपले हित दुसऱ्यातच घालतात, आपला धर्म दुसऱ्यातच घालतात. माझा हित धर्म कीर्तन करण्यात, प्रवचन करण्यात, शाळेचा नीट अभ्यास करण्यात, याच्यात माझं हित आहे. नीट दिंड्या करणं हे माझं हित आहे आणि मी करतो. पण काही जण आपलं हित दुसऱ्यातच घालते. एखाद्याचं हित शाळेत नीट अभ्यास करण्यात असलं तर ते शाळेत 1 दिवस सकट जात नाही, नुसतं चॉकलेट कुरकुरे. पण हे न करता आपल्याला आपलं हित कशात आहे हे समजून घ्यायला पाहिजे. तसंच तुम्हाला एक उदाहरण देखील सांगतो. छत्रपती संभाजी राजेंचं ते संगमेश्वरला रायगडावरून गेले 5 दिवसाचा मुक्काम करण्यासाठी, तिकडं 5 दिवस राहण्यासाठी. आणि ते जातात आणि पहिला दिवस होता. दुसऱ्या दिवशी त्यांच्या जवळचे, त्यांच्यापाशी झोपणारे, त्यांच्याच महालामधले जाऊन औरंगजेबाला सांगतात की तुम्ही आता संगमेश्वरला हमला करू शकतात. आणि हमला केल्यावर तेव्हा संभाजी राजे पकडू शकतात तुम्हाला. आणि त्यांच्याकडे फक्त 150च मावलेत आणि तुमचे 2 लाख मावलेत असं मी ऐकलंय. तेवढे औरंगजेब म्हणतात, हा 2 लाखच मावलेत, 2 लाख सैनिक आहेत आमचे आणि त्यांचे 150 मावलेत, ऐकले आम्ही देखील. मग ते जातात आणि रात्रीच हमला करतात. मग त्याच्यात आपला एक मावळा मरायला गेला आणि सगळे मावळे मारले. फक्त एकच मावळा राहिलेला होता, त्याचं नाव कवी कैलास होता. तेवढा संभाजीराजे म्हणायला लागले की त्याला, अरे तू लवकर जा, यांच्या हातून कशाला मरतोस? तरी तो जाईनच. संभाजीराजे वरडून सांगायला लागले तरी तो ऐकनाच. असं बोलता दोघांच्या भांडणामध्ये संभाजीराजे आणि कवी कैलासच्या दोघांच्या अंगावर कधी साखरदंड घातले हे देखील त्यांना देखील पत्ता नाही लागला. आणि वडीत तुळजापूरला नेलं आणि तिथं लटकवलं. आणि औरंगजेब म्हणतात, धर्म बदल आणि बदलावं लागणार. तेव्हा म्हणाला, बदलाव नाही लागणार आणि बदलणार पण नाही. मग ते म्हणते, बदल नंतर तुझा कवी कैलास मारून टाकेल. तेव्हा म्हणाला, मला मारून टाका पण मरायच्या वेळेस देखील मी धर्म बदलणार नाही. राग आला. मग कवी कैलासचे नख काढले, हाताचे पायाचे, म्हणाले, आता तरी धर्म बदल. म्हणाला, नाही धर्म बदलणार. मग संभाजी राजांच्या अंगावर मीठ लावला म्हणा. आणि औरंगजेब म्हणाला, वेदना सहन करायला लागले ना, धर्म बदल. पण मीठ लावते. कवी कैलासला राग आला आणि तो म्हणायला लागला, हाती घोडे
तोप तलवारें फौज तो तैयारी सारी है, जंजीरों में जकड़ा राजा अभी सबसे भारी है. आला औरंगजेबाला संभाजी राजांचे देखील नखन ते काढले आणि रात्र झाल्यावर त्याला साखर दंडाने पकडून कवी कलशला मागा नेलं. विठ्ठल विठ्ठल मग त्याचं मागाने मुंडक छाटलं. मग संभाजी राजाने एक दिवस एक अंग काढलं गेलं, एक दिवस एक दात, एक दिवस हात, एक दिवस पाय, असं करता करता 40 दिवसातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं हित मरणात नव्हतं, औरंगजेबाच्या हातून मरणात नव्हतं, फक्त एकच हित होतं, धर्म बदलायचा नाही. त्यांचं हित त्यांचं धर्म त्यांनी पाळलं आणि त्यांचे आई वडील देखील सगळ्यात श्रेष्ठ होते, धन्य होते. हेच अभंगाचं प्रथम चरण.
त्या टाळ्या वाजल्या, किती मस्त गायलं. आज कुणाचाच कोणावर विश्वास राहिलेला नाही. बहिणीचा भावावर नाही, भावाचा बहिणीवर नाही, वडिलांचा आईवर नाही, आईचा वडिलांवर नाही, नवऱ्याचा बायकोवर नाही, बायकोचा नवऱ्यावर नाही, वडिलांचा मुलावर नाही, मुलाचा वडिलांवर नाही, आईचा मुलीवर नाही, मुलीचा आईवर नाही. आज कुणाचाच कोणावर विश्वास राहिलेला नाही. पण मातीतला राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराजांवर दुश्मनांचा देखील विश्वास होता. कस काय सांगतो तुम्हाला, खरं झालेलं. नीट लक्ष देऊ नये का माय बापांना. एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सगळे जण एके दिवशी लाल महाल सोडून असंच फिरण्यासाठी सिंहगडावर जातात. 2-3 दिवसाचा मुक्काम असेल. मग हीच बातमी औरंगजेबाला कळते आणि औरंगजेब पत्र पाठवतो आपलं त्याच्या मामाला शाहिस्ता खानाला आणि तो येतो आणि म्हणतो, काय झालं, कहून मला बोलवलेलंस? आणि तेवढ्यात औरंगजेब म्हणतो, अरे मामा, छत्रपती शिवाजी महाराज सिंहगडावर घेतले तर लाल महाल आपल्या ताब्यात करून घेऊ शकतो आपण. आता तू लगेच जा. मग ते जातात आणि पुण्याला एडा घालतात आणि लाल महाल मध्ये राहायला लागतं. खातोय, पितोय, झोपतोय, घोरतोय, बाया नाचितोय, दारू पितोय. हे जसे शिवाजी महाराजांना कळलं, त्यांचे रागाने लाल डोळे झाले. त्यांना खूप राग आला आणि ते म्हणाले की आता ह्या शाहिस्ता खानाला आपण पळून लावायचं म्हणजे लावायचं. मग ते चंद्र माथेवर येऊपर्यंत नुसता विचार करायला लागले. तेवढ्यात त्यांना धाव वाचताच एक गोष्ट लक्षात येते, खोटी वरात काढून जायचं. चंद्र माथेवर आले की लगेच गेले. आता आपल्यात घड्याळ निघले, किती वाजलेत, मोबाईल देखील निघलेत, किती वाजलेत ते बघायला त्यांच्या काळात आकाशावर बघून लक्षात घ्यायचं असतं. म्हणजे चंद्र माथेवर येणे म्हणजे किती वाजले, रात्रीचे 12 वाजले. त्याच टाइमला ते तिथं जातात, खोटी वरात काढतात. आणि तरी हेच मुघल सैनिकांना कळतं की हे सगळे मिळून मावळेत. मग ते लगेच तलवारी काढून लढायला लागतात. शिवाजी महाराजांनी धार केली होती, सगळे मावळ्यांनी धार देखील केली. मग ते लढतात आणि शिवाजी महाराज जोरात लढत आज जातात लाल महालाच्या आणि तलवारी वाजवायला लागतात. मग शाहिस्ता खान म्हणतो, लांबून पण इतका आवाज यायला आणि जवळ तर लयच यायला, कोण आला बाहेर? बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज रागाने लाल डोळे झाले होते. धारवाली तलवार होती, इकडं तिकडं पळायला त्याला दिसली खिडकी. तो खिडकीतून उडी टाकताच त्याचे बोट अडकतात आणि शिवाजी महाराज त्याच्यावर वार करतात. तेवढ्यात शाहिस्ता खानाची बहीण म्हणायला लागते, भैया मेरे बेटी को बचाओ, भैया मेरे बेटी को बचाओ. तेवढ्यात शाहिस्ता खान म्हणतो, डरो मत, शिवाजी कभी नारी को हाथ नहीं लगाते, तुमसे भाग जाना. शिवाजी महाराजांवर देखील दुश्मनांचा इतका विश्वास होता. एकच राजा इथे जन्मला,
मना मना तुला भगवा झेंडा बोला छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या कानातच आवाज नाही गेला का? आपल्या वकील साहेब आपल्या घरी कोण खोटं बोलतं? नाही नाही नाही, माझ्या कानातच आवाज नाही गेला. डबल बोला छत्रपती शिवाजी महाराज. आत्ताशी झाला पण सोनेरी किल्ल्यावरच नाही गेला. डबल बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आत्ताशी गेले स्वतः 36 टाळ्या वाजा. तुम्हाला वाटतं की पंतप्रधान हुशार असतो पण नाही 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 नाही, त्याचा पीए हुशार असतो. तुम्हाला वाटतं की मुख्यमंत्री हुशार असतो? नाही 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 नाही, त्याचा देखील पीए हुशार असतो. तुम्हाला वाटतं की आपलं खासदार हुशार असतो? नाही 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 नाही, त्याचा देखील पीए हुशार असतो. तुम्हाला वाटतं की आमदार हुशार असतात? नाही 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 नाही, त्याचा पीए हुशार असेल. तुम्हाला वाटतं की सरपंच हुशार असतो? नाही नाही नाही, ग्रामसेवक हुशार असतो. तसंच बादशाह आणि बिरबलाचं तुम्हाला उदाहरण देखील सांगतो. बादशाह राजा मोठा राजा होता पण त्याचा पीए बिरबल होता. पण बादशाहचा इतका मेंदू चालत नव्हता पण बिरबलाचा खूप चालायचा. तसंच तुम्हाला उदाहरण देखील सांगतो. बिरबल आणि बादशाहचं लक्ष देऊन ऐका माय बापांनो. एके दिवशी बादशाह हिवाळ्यामध्ये दुपारी आपल्या जवळच्या नदीमध्ये हातपाय तोंड धुण्यासाठी जातो. पण त्यांनी हात बुडवला की त्याचं सगळं अंग थरथर गार व्हायला लागले. ते म्हणाले की ह्या नदीचं खूप पाणी गार आहे. अरे ह्या नदीमध्ये कोण राहू शकतं का? तेवढ्यात बिरबल म्हणतो माफी चाहता हूं मजूर, कोई तो रे सकता है. मग त्यांचे भांडण चालू झाले. बादशाह म्हणायला लागला ते मधूनच येईन बाहेर, आणि एक जण म्हणायला लागले की ते राहील पण सकाळ झाली की तो त्याचा मृत्यू होईल. एक जण म्हणतो राहील सकाळी झालं तरी मृत्यू होणार नाही, तो म्हणजे बिरबलच. बादशाह म्हणतो तुझ्या खूप म्हणणं असलं तर तू जा, ह्याच राज्यातून तू एका माणसाला बोल ना, तो ह्या पाण्यामध्ये राहू शकेल. मग
राजाची आज्ञा जातो तो आणि तिथे ढोल वाजतात आणि म्हणतात राजाची सूचना आहे की ते नदी राजमहालामधल्या नदीमध्ये राहीन रात्रभर त्याला 100 तोळे सोने भेटणार. एक गरीब गंगाराम नावाचा माणूस तिथं जवळ येतो आणि म्हणतो मी राहू शकतो. मग बादशाह म्हणतो तुला तुझे हाडाची त्याची परवानगी आहे का? म्हणजे तुला त्यांना सांभाळायचंय का नाही? सकाळ झाल्यावर मरशील तू. ते म्हणाला नाही 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 मी नाही मरू शकत. मग ते म्हणाले किंवा मधूनच बाहेर येऊ शकतं. ते खूप गार पाणी मला देखील माहिती. ते दुपारी खूप गार होत आणि आता रात्र खूपच गार असणार आहे. तो मधूनच बाहेर आहे म्हणून त्याच्यासाठी 4 सैनिक ठेवले 4ही दिशेला. तो गेला आणि लगेच देवाचं नामस्मरण करायला लागतं. त्याला एक मंदिरापासला दिवा दिसतो आणि तो रात्रभर त्याच दिवेकडे बघत बसतो आणि देवाचं नामस्मरण करायला लागतं. महादेव महाराज की जय, चनाप्पा महाराज की जय, नगद नारायण की जय. तो असं नाव घेत नामस्मरण करायला लागतं. मग सकाळ झाली आला बाहेर. मग बादशाह म्हणतो मी ऐकलंय तू थांबलेला खरं मध्ये तू थांबलेला होतास का नाही? काय केलं होतस तू? तेवढ्यात बादशाह म्हणतो सैनिकांना हा थांबलेला होता का? तेवढ्या सैनिक देखील म्हणायला लागले हा थांबलेला. तेवढ्यात बादशाह म्हणतो कस काय थांबलेलंस तू? सांग मला तू. मग तो म्हणतो की मी गेल्या गेल्या देवाचं नामस्मरण करायला लागतं. तेवढ्यात मला लांबचा एक दिवा दिसतो मंदिरापासला आणि मी त्याच्याकडेच बघत बसतो. मग ते म्हणतो तुला ते दागिने नाही भेटणार कारण तू त्या दिवेकडे बघितलंस. आणि तो रडत बिरबलाकडे जातो आणि म्हणतो अरे बिरबला तूच काहीतरी कर. मग तो म्हणतो आज सकाळच झालेली आहे. आज संध्याकाळीच तुला तुझे सगळे दागिने मिळून देतो. सोनं मिळून देतो 100 तोने. ते म्हणाले काय करशील तू? मग ते म्हणाला शांत बस मी करतो ना. मग तो जातो आपल्या घरी आणि बिरबल लगेच म्हणायला लागतो सकाळी मला खूप भूक लागली मी जेवून नाही आलो आणि तो पाण्यामध्ये राहू नाही शकला म्हणून तुम्ही मला माफ करा. बादशाह म्हणतो कोणाकडून तरी चूक घडतच असते आणि तू जा जेवायला. मग तो जातो 3 लाकडं ठेवतो. त्याची उंची एवढेच ठेवतो पण आणि त्याला एक मडकं लावतो आणि खालून झाड लावतो. मग 1 2 3 4 3 तास झाले तरी काही झालं नाही. आणि बादशाह म्हणतात काय करायला नेमकी तर इतक्या वेळ झाला मी इतक्या उशिरा तो कधी जेवत नाही. तो देखील आपल्या घरी जातो. लवकर बादशाह देखील जेवतो आणि डबल येतो आणि म्हणतो अजून पण बिरबल नाही आला कस काय? त्याच्यासाठीच तर मी गेलो होतो तर माझा आवरूस तर तेव्हा लगेच येईल मला वाटलं. मग तो एका सैनिकाला पाठवतो. मग बिरबल तो नीट बघतच नाही. बिरबल म्हणतो मी आता जेवण करतोय तू जा. तो जातो आणि म्हणतो तो जेवण करतोय. तो जेवण झाल्यावर लगेच येईल. मग बादशाह लय विचारायला पडतो तो इतका उशिरा कधी जेवतच नाही तरी तो आला नाही. तो जेवत नव्हता. जेवण तयार करायचं होतं. मग डबल एका सैनिकाला पाठवतो आणि तो नीट लक्ष देतो आणि तेव्हाच बिरबल म्हणतो अरे तू डबल आलास वे दर एकदा आणि हा महाराजांना अजून खिचडी शिजलीच नाही. मग तो जातो आणि ते देतो. ते म्हणाले नेमके तो काय करायला म्हणतो सगळं सांगतो. तुमच्या उंची एवढे लाकडं ठेवले त्याला मडकं लावले आणि खालून आग लावतोय. मग आला राग म्हणाले चला रथीन ते काढा. रथीमध्ये बसून बादशाह गेला आणि म्हणाला काय तुझं डोकं काय येडे झाले का? हे काय करतोस? इथं काठ्या लावले त्याला मडकं लावले आणि खालून झाले म्हणते 4-5 मिनिटात होईल तुम्ही नुसतं बसा. मग याड्यासारखं बसत बसलं. त्याला झाली का? ते म्हणाला नाही हात लावून बघा. हात लावलं तर सगळं गाय. ते म्हणाला तू आज काय दुसऱ्या देशातून आलायस काय?
असं कस काय? कधी खिचडी शिजणार नाही. पण तू हे कमून केलं सांग मला. तू तेवढ्यात ते म्हणतो की मला वाटलं की एक गंगाराम नावाचा माणूस पाण्यामध्ये रात्रभर राहू शकले एका दिव्याकडे बघून, म्हणून त्याची सगळी निर्मा म्हणजे त्याला सगळं गरम वाटलं. मग फक्त तुमच्या डोके एवढे एक मडका लावलाय, 1 किलोमीटरचं सकट नसत आणि खालून आग लागलाय, कस काय खिचडी नाही शिजणार? तेवढ्यात त्याला आपली चूक करते बादशाला आणि तो म्हणतोय अरे माझं चुकलं. आज संध्याकाळी आताच तू बोलणार. मग संध्याकाळीच त्याला त्याचे सगळे 100 तोळे सोनं भेटत आणि बादशाह आपली भेट म्हणून आपलं बिरबलाला देखील 100 तोळे सोनं देतो. हे कमून झालं कारण तो माणूस होता गंगाराम नावाचा. तो रात्रभर देवाचं नामस्मरण करीत होता. रामायण तो ऐकत होतास, कारण तो कधी पण गीता भागवत असली तर तो तिथं जात होता आणि ऐकत होता. आणि तो पाण्यामध्ये गेला तो नामस्मरण करीत होता, म्हणूनच तो पाण्यामध्ये राहू शकला. याच अभंगाचं 33रं काही लोकांना कळतच नाही. लहान लेकरांना तर काहीच कळत नाही. शब्दाचा अर्थच नीट लक्षात येत नाही. पण कस काय? कारण त्यांना कधी काय बोलायचं हे देखील कळत नाही. तसंच तुम्हाला
उदाहरण देखील सांगतो. एक मुलगा होता आणि तो आपल्या आई वडिलांसंग जात होता. आता हळंदीमध्येच राहिला होता. हरिपाठ गार्डनमध्ये खेळायला जात होते. तेवढ्यात एका जणांनी तिथं दुकान उभा केलं. तेवढ्यात तो चिखलातच पडला आणि म्हणाला, मला चॉकलेट पाहिजे, मला चॉकलेट पाहिजे. आणि त्याच्या वडील म्हणतात, अरे चॉकलेट खाल्ल्याने दात किडतात, चॉकलेट नसतं खायचं. मग ते म्हणाला, नाही मी चॉकलेट खाणारच. इतका हट्ट वडिलांनी दिले 2 चॉकलेट घेऊन. मग ते आणि वडील म्हणतात, मला काम आले. आणि ते 2 चॉकलेट मग लगेच खायला लागतं. चिखलातच खायला लागतं. चिखलापाशीच होता तो. खेळता खेळता खायला लागतं. एक खाल्लं त्यानं, दुसरं फोडलं की खाली पडलं. तेवढ्यात तो उचलायला लागतो. त्याची आई म्हणती, ते नको उचलूस, ते नको उचलूस, ते खाली पडले, त्याची झाल्याची, आपण दुकानातून नवीन घेऊ. आई जाते आणि त्याला एक आणून देते. तर मग वडील इशारा करतात, तुम्ही लवकर या. मग लगेच ते जातात. आणि ते जातानीच वडील देखील जवळ येत होते. मध्येच पाऊस चालू झाला. त्याच्यात वडील सटकून खाली पडले. आणि तेवढ्यात आई उचलायला जाते. तेवढा मुलगा म्हणतात, आई पप्पाला नको उचलूस, आई पप्पाला नको उचलूस, पप्पा खाली पडल्या, चीज झाल्याची, आपण दुकानातून नवीन पप्पा घेऊ, नवीन पप्पा. टोनक्यावर टाळी वाजवल्यावर पैसे मिळतात, टोनक्यावर टाळी वाजवल्यावर पैसे मिळतात. धर्म मंडपात टाळी वाजवल्यावर पुण्य मिळतं. धर्म मंडपात टाळी वाजवल्यावर पुण्य मिळतं. सर्वांनी वरात करा, सगळ्यांनी करा. आणि तसेच चला आपण शांत केलंच काही जणांनी आज. तुमचं भजन झाल्याशिवाय मी नाही कुठे जाणार. करा वरात. विठोबा तुम्ही म्हणाल की महाराज त्याला काय दिसतं म्हणून काही काही जण खाली हाताच दिलते त्याच्या माझं काय जाते. तुम्हीच हात वर नाही केलं. तसंच तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक माणूस होता. तो नगरचं 500 रुपये तिकीट काढतो कंडक्टर कडून आणि तो इष्ट चालू व्हायच्या आधीच मध्येच खाली येतो आणि इष्ट चालू झाली की गेली की लगेच तो हसायला लागते. तेवढ्या गावातले म्हणतात की काय झालं कम नसतस ते म्हणाले मी कंडक्टरला फशील. मग गावातले म्हणतात काय केलंस तू. मग ते म्हणतात की मी नगरचं 500 रुपये तिकीट काढलं आणि गेलोच नाही. कंडक्टरला फशील. त्याच्यात कंडक्टरचं काय जाते त्यालाच पैसे मिळाले आणि याचेच पैसे गेले आणि ह्याच असतंय विडाला.
कसं तुम्हीच वर हात नाही केले आणि तुम्हीच असता त्याच्यात माझं काय जात आहे विठाल? आणि माणसाला कधी बोलायचं हेच कळत नाही. कोण बोल म्हणलं तर बोलत नाही, कोण बोलू नका म्हणलं तर बोलत, पण मध्येच बोलल्याशिवाय राहत नाही विठाल. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात, मग पितला बोली बोली जय मितला पाऊ चाली जय निद्रे मान तुझे अवसर एक म्हणजे मग पितला बोली बोली जय मापात बोललं पाहिजे. मितला पाऊ चाली जय म्हणजे मापात पाले टाकून चालायला पाहिजे. निद्रे मान तुझे अवसर एक म्हणजे मापात झोप घ्यायचे आणि अवसर एक म्हणजे हे सगळे नियम पाळा, पण आपण पाळतात का? तर नाही. तसंच तुम्हाला एक उदाहरण देखील सांगते. ब्राह्मण होता आणि त्याला 4 मुली होते. एक मुलगी अजून बोलतच नाही होती. ती छोटी होती, अजून तिला बोलताच नव्हतं. आणि ते 3 होत्या ते सगळ्यात मोठ्या होत्या, त्यांना बोलता येत होतं. मग तो ब्राह्मण पुष्कळ पैसे मिळवण्यासाठी एकदा दुसऱ्या राज्यात जातो. तिथं लग्न जुळीत सगळं जुळून डबल वापस येत. त्याची छोटी मुलगी होती ती आता ती मोठी झाली होती. मग तिला बोलता देखील येत होत आणि तो झोपाला येऊन बसतो आणि म्हणतो, ही छोटी मुलगी तरी चांगलं बोलत असेल. तो थोडा हास्य करते, कित्ता वाजतीवर रडते, अगं मला मुंगा चावला चावला. तेवढ्यात ब्राह्मण बिचारा कपाळाला हात लावून बसतो. मग तो ब्राह्मण सगळ्यांना एकदा बोलवतो आणि म्हणतो, तुमच्या चौघींचं आता मी लग्न लावून टाकणार, पण मी त्यांना बोलवल्यावर तुम्ही अगदी गप्प राहायचं, खबरदार कोण बोलवर. तेवढ्यात चौघी म्हणते, नाही आम्ही नाही बोलणार. मग रांगोळ्या करतात, मेणबत्त्या लावतात, एकदम थाटमाट जेवण करतात, तयार करतात. मग पाहुण्याला जेवायला बसले आणि पहिल्यांदा बिनकामाचं चालू केलं. वांग्याची भाजी काय खमंग झाली. मग दुसऱ्याने पण चालू केलं. केसराचा वास कसा घमघमत. एक जण म्हणतं श्रीखंड असला फक्कट झाले, काय सांगू. एक जण म्हणतं कडी काय छान झाले, वाटी वागून वाडी नसती, कढीच पिऊ वाटते. एक जण म्हणतं वडे काय सुरेश झाले, ते एकदम खुशी. मग छुट्टीला काय रावे ना. आपल्या जेवणाची इतकी स्तुती चालू आणि आपल्या तोंडाला कुलूप. तेवढ्यात ती म्हणते, छान होणार तर काय जिया खोबा घातय म्हणून झालंय. तेवढ्यात दुसरे म्हणते, बाबा बुध नका म्हणत, कधी बुध. तेवढ्यात चौथी म्हणते, ती बुद्धी. तर तिसरी म्हणते, ती बुद्धी तर बुद्धी, तू कशाला बुद्धी. तेवढ्यात चौथी म्हणते की ही बुई मी नाही बुई, मी आपली गप्प उभी आहे. विठाला एकाने बोललं तर तिघी बोलल्याशिवाय राहत नाही. एकदा म्हणली जिया खोबा घातलाय म्हणून झाले, लगेच दुसरी बोलली त्याच्यामुळे. मग दुसऱ्या मुळे तिसरी बोलले, चौथी म्हणली ही बुई मी नाही, मी आपली गप्प उभी आहे. मग तिच्या आवाज काय पार्वती येऊन बोलत होती का विठाला विठाल. वादविवाद करू नका, पैशाचा नाद करू नका. आपल्या खिशात पैशांचा खलखलाट असावा, पण कधी तलाट नसावा. तसंच तुम्हाला एक गीत देखील सांगतो. तंटा तुमचा माझा द्याचा कुणाचाही असो, कधीतरी कुठेतरी तो थांबायला हवा. माणसातला माणूस तर जोडीच्या रंगातही रंगायला हवा. विठाला विठाला
राग आणला तर सगळं बिघडतं. संतांसारखा कधी पण सुविचार मनामध्ये ठेवा, कुविचार मनामध्ये कधीच ठेवू नका. तसा संत तुकाराम महाराजांसारखा सुविचार. तसंच तुम्हाला एक उदाहरण देखील सांगतो. संत तुकाराम महाराजांकडे म्हैस होती आणि त्यांनी आपल्या रानात बांधले आणि रात्र झाल्यावर झोपायला गेले आणि ते रात्रच तिचा दावा सुटला आणि ते मंबाजी बुवा यांच्या रानामध्ये गेले. तिथला घास ते खाल्लं, नासधूस केली आणि सकाळी मंबाजी बुवा बाहेर आले तर त्यांना आला राग आणि संत तुकाराम महाराज झोपलेले होते आणि तो जोरात वर देतो, त्यांची झोप मोड करतो आणि बाहेर बोलत आणि काठीने बरदाडून काढतो, खवळतो. मग त्याच दिवशी संत तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं. ते कीर्तनाला आले आणि उभा राहिले माझ्यासारखे आणि ते म्हणाले, सगळे जण आलेत आणि पहिल्यांदापासून ऐकणारे मंबाजी बा तेच आज आले नाही. ते म्हणाले काय कारण? ते म्हणाले तुम्ही चालू करा, मी लगेच येतो. ते म्हणाले तुम्ही कुठे चालला? ते म्हणाले त्या अभंगाचं नाव सांगते. म्हणाले त्या अभंगावर तुम्ही अर्ध कीर्तन करा, मी लगेच येतो. आणि ते तसंच मंबाजी बुवा यांच्या घरी जातात आणि म्हणतात काय झालं? ते वरडतं पहिल्यांदा मंबाजी बुवा बाहेर या. तरी ते एक नाही. आज जाऊन बघितलं तर त्यांच्या हातात ते दुखत होते. मग ते म्हणतात की माझी म्हैस तुमच्या रानामध्ये गेली होती म्हणून तुम्ही मला काठीने बरदाडून झाला, तुमचे अंग दुखत असेल मग तुमचे चुपून देतो, पण यायला ना माझ्या कीर्तनाला. इतका सुविचार आहे संतांमध्ये. विठ्ठला आणि हो काही दारुड्यांना मोठ्या माणसांना काही कळत नाही. तसंच एक मुलगा होता, त्याला काहीच कळत नव्हतं. मग तो एके दिवशी वकील साहेब कीर्तन करत होते आणि तेवढ्यात एक मुलगा मध्ये जातो आणि म्हणतो तुम्हाला चहा प्यायला बोलवतो मी, लवकर तुम्ही या. ते म्हणाले आताशी कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर जरा कारगार खायला देऊन आला चालू होता. मग कीर्तन झालं की ते जातात त्याच्या घरी आणि ते म्हणते एक तांब्या ताक दे. मग ते ताक देतात. लय छान होता. माझ्या वडिलांना अजून पिऊ वाटला. मग तो अजून देतो, मग तेव्हा अजून एक मागतो, अजून देतो. असे ते तांबे ते देतात आणि लगेच काय होतं अजून एक दे ना. तेवढा मुलगा तुम्ही सगळं ताक प्यालात, आता नाहीये माझ्याकडे शिल्लक. ते म्हणाले तुम्हाला सगळं कस काय दिलंस? तुझ्या आई वडिलांना खवडत नाही का? तेव्हा म्हणतात की आमच्या घरात कोणच पेत नाही ते ताक, कारण कालच रात्रीच तिथे त्या ताकामध्ये कोंडीर पडलेला होता. मग लय राग येतो आणि ते दुसरीकडेच तांबे फेकून देतो आणि ते तांबा तिथं आदळलं की चिंबून जातो. मग तेवढ्यात त्या मुलगा वरडतो अगं आई महाराजाने आपला संडासला जायचं तांब्या फोडून टाकला. असं काय जणांना महाराज लोकांना काय द्यावं लागतं, काय करावं लागतं हे देखील कळत. मोठ्या माणसांना तर शब्दाचा अर्थ काहीच कळत नाही. तसंच तुम्हाला एक उदाहरण देखील सांगतो. एका माणसाचा दुखत होतं, तेव्हा दवाखान्यात जातो आणि औषध एक घेऊन देतात आणि त्या औषधावर लिहिलं होतं की जेवण झाल्यावर 2 चमचे घ्या. आणि तो हॉटेलमध्ये जातो. दुखत असल्यावर हॉटेलमध्ये कोण जाते? ते माणूस एवढंच होता, शब्दाचा अर्थ देखील कळत नव्हता. गेला, जेवण केलं आणि तिथले 2 चमचे खिशात घातले आणि निघायला गेला. तिथल्या मालकाला कळतं हा सीसीटीव्ही कॅमेरा देखील आलेले. हो आपला चमचा घेऊन जातोय, ते लवकर जाते आणतो. आमचे चमचा कमून घेऊन चालला असतो. मग तेवढ्या ते म्हणतो मला सांगितलं म्हणून मी माझं काम करणार. ते म्हणाले कोणी सांगितलं? ते म्हणाले डॉक्टरांनी सांगितलं. कोणत्या डॉक्टर? चल तुला चल त्याला मी सांगतो. मग ते म्हणाला न्यायची काहीच जरूरत नाही, कारण
हे बघा, ह्या बाटलीवर लिहिलंय की जेवण झाल्यावर 2 चमचे घ्या, पण मी तुमच्या इथं जेवण झाल्यावर 2 चमचे घेऊन निघाला. ते म्हणाले, अरे जेवण झाल्यावर 2 चमचे औषध घ्यायला सांगितले, आमच्या हॉटेलमधले 2 चमचे घ्यायला नाही सांगितलं. विठाल आणि दारुड्यांना तर काहीच कळत नाही. एकदा दारूचं गोट पेलं की डोळे बंद, आपण काय करायला हे देखील कळत नाही. सप्तीस म्हणजे दारू असतं का ना, आणि दारू पेल्याने माणूस कसं चलतं, कुठं चलतं, गटर जातं हे देखील त्याला पत्ता लागत नाही. तसंच तुम्हाला एक उदाहरण देखील सांगतो. पावसाळ्याचे दिवस होते. हे दारुडा झुलत झुलत जात होता. घरी बसल्यावर त्याने कपडे बदलले, कारण त्याला गार वाटलं होता. मग तो चुलीपाशी जाऊन बसतो आणि म्हणतो, गावातल्या माणसांना काढायची अक्कल नाही. त्याची बायको म्हणते, नेमके झाले तर काय? त्याला पुढचं आठवण त्याच म्हणाले, गावातल्या माणसांना कायच कळत नाही. मग त्याची बायको म्हणाले, काय झालं? मग त्याला आठवलं, त्याने झाले, मला सर्वांज गेला नाही. मला सर्वांज गेला असता ना, गावाला असलं मी गाव, तू गाव काय घेऊन बसले. मला जर आमदार गेला असता ना, तालुका बदलेला असता, तालुक्यावर नाही थांबायचं आपण. मला जर खासदार गेला असता ना, जिल्हा बदलेला असता, जिल्हाच काय टाकून बसला त्या काढून टाक. मला जर मुख्यमंत्री केला असता, जिल्हा बदलेला असता, जिल्हा काय घेऊन बसले. मला जर पंतप्रधान केला असता ना, देश बदलेला असतं देश. बायकोला इतका राग आला, फुकारी घेतली आणि खाली आपटिल्ले म्हणाले, अरे पिस्तुल्या, तू निघाला गाव बदलायला, तालुका बदलायला, जिल्हा बदलायला, राज्य बदलायला, देश बदलायला. पहिल्यांदा तुझं धोतर म्हणून माझं परकर घातले, त्यावर पहिल्यांदा इतक्या दाढे पेल्याने हाल होतात म्हणून दाढे पेलं काय विचारलं. ते पैसा घेत, गरीब लोकांचा पैसा घेत, पैसा खात, तर तुम्ही ते करू नका. इथले ते काम करणारे नोकरदार त्यांना आम्ही सांगतो आणि त्यांच्यासाठी गीत देखील सांगतो. भ्रष्ट नोकरांना लाच मनाला, टेबल खालून हात घालता कशाला. सुट्टीचा पगार मिळतो तुम्हाला, आजारी नसला तरी राजा तुम्हाला, त्याचाही पगार मिळतो तुम्हाला. गाडी घर राहिला तुम्हाला, तरी तुम्ही ठरवला रेट सहीला. भ्रष्ट नोकरांना लाच मनाला, टेबल खालून हात घालत कशाला. विठ्ठल विठ्ठल. ते तर नोकरदार आहेत, त्यांना खरं सांगतो, गरिबांचं लोक पैसा कधी खाऊ नका. ते खूप कष्ट करून 1-1 रुपये कमवत असतात, म्हणून कधी गरिबां लोकांचा पैसा खाऊ नका. तसंच तुम्हाला एक मी सांगतो, ते इथले गरीब लोकांचे पैसे ते खातात, त्यांच्यासाठी हा छोट्या महाराजांचा श्राप आहे. तुम्ही वाकडं तिकडं होऊन मरता, वाकडं तिकडं होऊन मरता. विचारला आई वडिलांची सेवा करा, त्यांच्या पायापाशी सगळं विश्वास आम्हाला असतं. तुम्ही छोटा महाराज काही सांगते आपल्याला, तुम्हाला खरंच सांगतो, देवाची गोष्ट सांगतो, तरच तुमच्यावर विश्वास होईल. मग एके दिवशी गणेश आणि कार्तिक भाऊच होते आणि ते एके दिवशी खेळत होते. खेळता खेळताच त्यांचे वादविवाद
होते. छोट्याच कारणाने ते वादविवाद करून लगेच ते मध्येच आपला विषय थांबवतात आणि आपल्या आई वडिलांकडे जातात आणि म्हणतात की आमच्यापैकी पैलवान कोण? पैलवान व मुलंच भांडण झाले होते ते म्हणाले मीच पैलवान असणार. मग महादेव म्हणते भांडण झाले कसं तरी मिटवूयात आणि ते नारद मुनीला बोलवतात. त्या खाली फोन होते काय? फोन तर नाही. असं डायरेक्ट मनातले मनात बोलून बोलवावं लागत असायचं महादेवांच्या देवांच्या काळात. लगेच आलं नारद मुनी म्हणाले नारायण. ते म्हणाले काय झालं? कोण मला बोलवलं? मग महादेव म्हणतात की हा दोघांपैकी पैलवान कोण हे तुम्हीच मला सांगा. लगेच नारद मुनी म्हणतात की जे आधी ह्या पृथ्वीला 3 एड्या घालून त्या विश्वाला 3 एड्या घालून तेच खरं म्हणलं तर पैलवान असणार. कार्तिक स्वामी लगेच आपल्या वाहनावर बसतात. त्यांचं वाहन कोणतं? छोटूसा पिटुकला उंदीर. आपला मोर आणि गणेशरावांचा छोटूसा पिटुकला उंदीर मामा. लगेच कार्तिक बसून जातो आणि गणेश विचार करतात हा छोटूसा पिटुकल्या उंदीर मामावर बसून आपण कसं काय करू शकतो? मग ते युक्ती वापरायला चालू करतात. मग त्यांना एक युक्ती वापरायला चालू करतात. मग त्यांना एक युक्ती आठवते. मग ते आपले महादेव आणि पार्वती बसलेले ते तिथं जाते. त्यांना नमस्कार करतात. 3 एड्या घालतात. डबल साष्टांग नमस्कार घालतात. साष्टांग नमस्कार म्हणजे कपाळ, डोळे, नाक, कान आपले हे सगळे भाग आहेत. त्याच्यातले 40 भाग 8 भाग तवा जमिनीला टेकतात आणि नमस्कार केला जातो. त्याला म्हणतात साष्टांग नमस्कार. हा आपल्या गणपती बाप्पाने घातलं आणि आपल्या उंदरा संग खेळायला गेले. कार्तिक स्वामी येतात आणि म्हणतात आज मी जिंकलो. मग कार्तिक म्हणतो मी जिंकलो खरंच आहे का नाही? लगेच कार्तिक जिंकला म्हणण्याच्या आतच गणपती पुढे येतात. म्हणतो थांबा दादा जिंकलास नाही मीच जिंकला. मग ते म्हणाले तू कस काय जिंकलास? तू कुठे गेलतास? ह्या जागेवर हल्लाच नव्हतास. ह्या कैलास पर्वतापासून तू हल्लाच नव्हतास. मग तो म्हणतो की हल्ला नव्हता तरी मी केलं कस काय? सांगतो तुम्हाला. आई वडिलांच्या पायापाशी संपूर्ण विश्व सामावलेलं असतं. म्हणजे मी त्यांना एड्या घातल्या पूर्ण विश्वालाच घातलं का नाही? मग त्यांना आठवते आणि आपल्याला 3 एडे देखील मोजून घातलेले. मग ते म्हणतात की हा गणपतीची युक्ती आहे ती खरी आहे. म्हणजे आई वडिलांच्या पायापाशी संपूर्ण विश्व सामावलेलं असतं म्हणून त्यांची सेवा करा. झालं? आणि हो आपल्या मनामध्ये कधी पण सुविचार पाहिजे. सुविचार असला तर कधीच वादविवाद ते काहीच होत नाही. तसंच तुम्हाला एकनाथ महाराजांचं उदाहरण देखील सांगतो. एकनाथ महाराज सगळ्यात चांगले होते आणि त्यांच्यात ब्राह्मण होते, वाईट होते. ते म्हणाले की या एकनाथाला कधीतरी आपल्याला राग आणावाच लागणार. लगेच एक माणूस येतो रडत आणि म्हणतो माझ्या पुरीचं लग्न आहे, प्लीज मला तुम्ही 200 रुपये द्या, 200 रुपये द्या. त्यांना मग एक जण म्हणतो आम्ही नसतो देत 200 रुपये. एक म्हणतोय थांब रे तू मी बघतो सगळं, आम्ही तुला 200 रुपये देणार. पण त्याच वेळेस देणार की आमच्या गावामध्ये एकनाथ नावाचा माणूस आहे, त्याला कधीच राग येत नाही. तू त्याला राग आणल्यावरच मग त्याचं घर ते ब्राह्मण त्याला घर दाखवतात. त्याला माहित होतं चप्पल बाहेर काढायची जागा, तर त्या मुद्दाम आत येतो. आणि तेवढ्यात एकनाथ महाराज म्हणतात की तुम्ही चुकून चप्पल काढायची विसरलात. मग ते चप्पल काढतात. ते देव त्या पाटावर ठेवणार होते तिथं लगेच तो जाऊन बसतो. संत एकनाथ महाराज तरी नाही राग आला. ते त्यांचे पाय धुतात आणि म्हणतात तुम्ही आता जेवायला बसा. तो जेवायला बसतो आणि मध्येच आपल्या बायकोच्या अंगावर
त्यांच्या बायकोच्या अंगावर बसतात संत एकनाथ महाराजांच्या. मग तरी त्यांना राग येत नाही आणि ते म्हणतात, तुझ्या पाठीवरती लेकरू बसलाय, तू शांत बस, मी स्वतःहून वाढवून घेतो. तरी ते लगेच उतरून येतात आणि म्हणतात, मला माफ करा, माझी चूक झाली. ते म्हणाले की मला माहिती बाहेर काहीतरी ब्राह्मण आले, त्यांनी तुला सांगितलं, तू हे कशाला केलंस, तू मला सांगायला पाहिजे होतस. मी तुला 500 रुपये दिले असते. ते म्हणाला, जाऊन दे, आपण दोघं पण आता मित्र झालेत म्हणायचं, मी तुला 500 रुपये देतो आणि त्यांच्याकडून 200 रुपये देखील मिळून देतो. मला इतके पैसे नको. ते म्हणाले, मी सांगतो तेवढाच तू कर. मग ते 500 रुपये देतात आणि ते बाहेर गेले की लगेच एकनाथ महाराज येतात आणि म्हणतात, काय रे, माझ्या घरामध्ये तू चप्पल आणली देवघरावर, मी तिथं देवघर ठेवणार होते त्या पाटावर बसला. लगेच ते डबल हात एकनाथ महाराज जातात आणि त्याला 200 रुपये देखील मिळतात आणि 500 रुपये देखील मिळतात. हे कमून झालं, गरिबाची मदत कमून झाली, कारण संत एकनाथ महाराजांमध्ये सुविचार होता आणि त्या सुविचारामुळेच दुसऱ्याची देखील मदत होती, स्वतःची देखील कधी पण मदत होती. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली. Thank you.